आणि आता राजकीय वर्तुळातून एक महत्त्वाची घडामोड आहे ती म्हणजे मुंबईमध्ये संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीसांची भेट झालेली आहे। या भेटीनंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कानाला हात लावलेत। या भेटीविषयी आपल्याला काहीही माहित नसल्याचं त्यांनी म्हटलंय। तर चंद्रकांत पाटील यांनी नेमकं काय म्हटलंय बघूया। आज मुंबईमध्ये दीपिका, श्रद्धा, सारा या सगळ्या सिनेनट्या NCBच्या ऑफिसला भेट देत असताना आणखीन एक भेट मुंबईमध्ये झालेली आहे अशी माहिती कळते आणि ती गाजते आहे। अर्थातच ती राजकीय क्षेत्रामधून आहे। माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे संजय राऊत। खरोखर ही भेट कशाकरता झाली, मुलाखतीच्या निमित्त झाली का काय झाली? आपल्या सोबत आहेत कोथरूडचे आमदार आणि भाजपचे महाराष्ट्राचे अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील। सर, भेट झाली आहे का? कारण माहिती अशी मिळते की 2 तास भेट झालेली आहे एका पंचतारांकित हॉटेलमध्ये आणि संजय राऊत अनेकांच्या मुलाखती घेत असतात, त्या मुलाखती संदर्भात भेट झालेली नाही। अशा प्रकारची भेट झाली आहे हे तुमच्याकडूनच कळतं आहे मला, कारण संध्याकाळी तर आमच्या एका अतिशय महत्त्वाच्या आत्मनिर्भर भारत नावाचे वेबिनार ज्याला जवळ 1,50,000पेक्षा जास्त लोक कनेक्ट झाले होते, त्याच्यामध्ये देवेंद्रजी वक्ता होते। त्यामुळे आता तुम्ही म्हणताय तर मी एकदा रात्री विचारतो, पण आता ते महिनाभर कोणालाच उपलब्ध होणार नाहीत कारण बिहारच्या निवडणुकीला चालले। त्यामुळे संजय राऊत त्यांना म्हणाले असेल की आपण एक कप चहा पिऊ, पण चाय पे चर्चा अशी त्यांनी चाय पे चर्चा केली की नाही हेच मला मुळात माहीत नाही। कदाचित चहाच्या पेऱ्यातलं वादळ पण निघेल माहीत नाही। पण मला सांगा सर, राजकारणामध्ये कधीही काही घडू शकतं। म्हणजे अगदी काल पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या स्मृती जागवणारं ट्विट येतं काय आणि त्याच्यानंतर गदारोळ माजला की वरिष्ठांचं ऐकावं लागतं म्हणून डिलीट होतं काय, त्यामुळं काही सांगता येत नाही। नाही, त्या ट्विटच्या बाबतीमध्ये समजा असं झालं असेल की अजित पवारांना श्रेष्ठींनी सांगितल्यामुळे डिलीट करावं लागलं असेल, तर इतका मनाचा कद्रूपणा नसावा असं मला वाटतं। दीनदयाळ उपाध्याय हे काही कोणी असं व्यक्तिमत्व नव्हतं की ज्यांच्या बाबतीमध्ये ऑब्जेक्शन घ्यावं, पण येतात त्यांचा विषय। पण अशा प्रकारची आज भेट झाली आहे असं मला काही माहीत नाही, मी चौकशी करतो। पण सर, मागं आपणही असं म्हणाला होतात की घुसमट जी होती आहे शिवसेनेची या सगळ्या मित्रपक्षांकडून, स्वतः किंबहुना उद्धव ठाकरे जे आहेत ते सुद्धा नॅचरल तुमचे मित्र आहेत, बाळासाहेबांचं हिंदुत्व जे आहे ते कुठंतरी जाते, त्यामुळे कुठंतरी तुम्हाला असं वाटतंय का की परत हे नैसर्गिक मित्र जे आहेत ते पुन्हा एकत्र येऊ पाहत आहेत? नाही, असं सिग्नल तर काही दिसत नाही बा। आणि सध्या कोरोनाची प्रखरता इतकी वाढत चालली आहे, कोरोनाचा संसर्ग इतका वाढत चालला आहे की अशा प्रकारच्या चर्चा करणं हे खरं म्हणजे कोणीच करणार नाही। कारण आता सगळ्यांनी मिळून हातात हात घालून हे इन्फेक्शन कमी कसं होईल, डेथ रेट कसा कमी होईल, टेस्ट कसा वाढतील, अर्ली डिटेक्शन कसं होईल यावर सगळ्यांनी लक्ष केंद्रित केलं पाहिजे। बेड्स कसे उपलब्ध होतील, ऑक्सिजनची कमतरता, इंजेक्शनची कमतरता। त्यामुळे अशा काळामध्ये अशा काही राजकीय घडामोडी होतील असं मला वाटत नाही। हे इन्फेक्शन कमी व्हायला पाहिजे, पण हे जर फिजिकल डिस्टन्सिंग वाढलेलं कमी होत असेल तर तुम्ही स्वागत कराल का त्याचं? नाही, असं काही चिन्ह दिसतच नाही, काही चिन्ह दिसत नाही। नाही। कारण मुंबई महापालिकेची निवडणूक जवळजवळ येते, असे परसेप्शन आहेत की त्याच्यामध्ये शिवसेनेला फटका बसू शकतो। आदित्यचं नाव घेतलं जातं ज्या प्रकरणात, अर्थात आदित्यचं नाव आपल्याकडून घेतलं नाही असा खुलासा स्वतःच केला। कुठंतरी शिवसेना दबावाखाली आहे, घुसमट सुरू आहे आणि त्यामुळं मग जुन्या मित्राला साथ घालते। सत्तेची खुर्ची हा एक फेविकॉल आहे आणि तो फेविकॉल सहजासहजी त्या खुर्चीत बसलेल्या माणसाला उठू देत नाही। त्यामुळे अशा काही मनस्थितीमध्ये शिवसेना आली आहे असं कुठलाही सिग्नल मिळत नाही। तुमच्या बाजूने काही नाही, आम्ही एक प्रखर विरोधी पक्ष म्हणून काम करतो। आता आम्ही शेतकऱ्यांसंबंधी जी चांगली विधेयकं संमत झाली ती शेतकऱ्यांपर्यंत पोचवतो। कामगारांच्या विषयामध्ये असंघटित कामगार आणि प्रामुख्याने कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर काम करणारा कामगार याला सुरक्षा देण्यासाठी जी विधेयकं झाली ती लोकांपर्यंत पोचवतो आहोत। सगळं उघडलं पण मंदिर उघडलं जात नाही, त्यासाठी संघर्ष करतो आहोत। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीमधला 2 लाखाच्या वर कर्ज असणाऱ्याला 1 टाइम ड्यू असं म्हटलं होतं, ते अजून झालेलं नाही। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मराठा आरक्षण। या सगळ्या विषयामध्ये एक प्रखर विरोधी पक्ष म्हणून आम्ही काम करतो आहे। आम्हाला अशा प्रकारचं सरकार पाडण्यामध्ये काही इंटरेस्ट नाही। शेवटचा प्रश्न म्हणजे मी जिथून सुरुवात केली होती की एकीकडे अजित पवार माहीत नाही, कारण पार्थ पवार सत्यमेव जयते म्हणतात, ते ट्विट डिलीट करत नाहीत, दादा अधूनमधून आठवण काढत असतात, त्यामुळे कुठंतरी
आणि आता जर संजय राऊत, त्यामुळं तुम्हाला चांगलं आहे, म्हणजे इकडनं दादाही, तिकडनं संजय राऊत पण. नाही नाही म्हणून म्हटलं ना की ही जी घट्ट मिठी सत्तेसाठी यांनी मारली आहे ती मिठी सैल झाली आहे असं काही दिसत नाही. फेविकॉल का जोड आहे तुम्ही जसं म्हणताय तसं. त्यामुळं अजून तरी काय असं वाटत नाही आहे या भेटीवरून जे काय अर्थ काढले जात आहेत किंवा राजकीय भूकंप तसं काय होईल असं वाटत नाही आहे असं चंद्रकांत दादा म्हणतायत. पण राजकारणामध्ये कधीही काही घडू शकतं. राजकारणामध्ये कधीही कोणी कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो हे आपल्याला माहितीच आहे. बघूयात काही काळानंतरच या भेटीमागचं खरं कारण काय आहे ते पुढे येईल. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह अद्वैत मेहता, न्यूज 18 लोकमत, पुणे.